ठाकरे बंधूंची एकत्रित पत्रकार परिषद होणार असल्याचं कळतंय। राज ठाकरे यांची आज पत्रकार परिषद आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा राज ठाकरे यांच्यासोबत आज या पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर विद्यार्थी आंदोलनाबाबत आज राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहायचंय। काही विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांची काल भेट घेतलेली होती, विद्यार्थ्यांच्या व्यथा त्यांनी ऐकून घेतल्या होत्या। अर्थातच या विद्यार्थी आंदोलनाला पहिल्यापासून पाठिंबा उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे, त्यामुळे ते सुद्धा या पत्रकार परिषदेत आज सहभागी होतील असं कळतंय। तेव्हा लाठीचार्जबाबत काय भूमिका असते मांडतात बघावं लागेल। आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीमागे ठाम उभे आहोत आणि आमची पक्षाची जी भूमिका आहे ती आज 11 वाजता राजसाहेब ठाकरे पत्रकार परिषद घेतील, त्यावेळेला आमची भूमिका विस्तृतपणे, आमचा पाठिंबा तर आहेच पण विस्तृतपणे आमची भूमिका सन्मान्य राजसाहेब मांडतील। राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे देखील पत्रकार परिषद घेतील आणि एकत्र ही पत्रकार परिषद होईल। मला असं वाटतं 11 वाजेपर्यंत थांबूया आपण। तर विस्तृत भूमिका राज ठाकरेंची आज काय असणार आहे हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कळेल आणि या संदर्भात लक्ष ठेवण्यात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे थेट जाऊया सीमाकडे। सीमा, राज ठाकरे यांची आज ही पत्रकार परिषद 11 वाजता होणार आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। राज ठाकरे आतापर्यंत समाज माध्यमातून व्यक्त झालेत, मात्र आज पत्रकार परिषदेतून ते व्यक्त होणार आहेत, त्यामुळे निश्चितच लक्ष असेल। काय उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी होतील या पत्रकार परिषदेत? नक्कीच अनुपमा, आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासून आता दोन्ही म्हणजे सिनियर आणि ज्युनियर हे दोन्ही ठाकरे बंधू विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कालच शिवाजी पार्क मैदानात आदित्य ठाकरे, अमित ठाकरे सोबतच राज ठाकरे देखील उपस्थित होते आणि उपस्थित आंदोलक जे विद्यार्थी होते त्यांच्याशी संवाद साधला। काल आदित्य ठाकरे यांनी तिरंगा रॅलीची घोषणा केलेली होती की 24 तारखेला शिवाजी पार्क मैदानामध्ये तिरंगा रॅली होणार आहे। आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि हे सगळं बघता आज राज ठाकरे यांनी 11 वाजता पत्रकार परिषद बोलावलेली होती। आज 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे हे बोलणार आहेत माध्यमांशी। या पत्रकार परिषदेला फक्त राज ठाकरेच नाही तर उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत आणि या दोन्ही भावांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे आणि या संयुक्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुढची भूमिका ठाकरेंची काय असणार आहे ते जाहीर करतील। सोबतच केंद्र सरकारच्या विरोधात आणि केंद्र सरकार संदर्भात काय नक्की दोन्ही ठाकरे बंधू बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्या पद्धतीनं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, ते लाठीचार्जचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि त्यानंतर देशभरातून रोष व्यक्त केला जातोय, त्यामुळे या संदर्भात ठाकरे बंधू काय बोलतात, सोबतच आपापल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील आंदोलन मध्ये सहभागी होण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि सोबतच जे विद्यार्थी सध्या देशभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहोत असा संदेश या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतील। सोबतच जसं आता तुम्ही म्हणालात की राज ठाकरे हे आतापर्यंत ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त होत होते। आज पहिल्यांदाच ते खरं तर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली ठामपणे भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत। धर्मेंद्र प्रधान यांनी आत्तापर्यंत राजीनामा द्या म्हणजे आत्तापर्यंत अशी मागणी होते, मात्र हालचाली काही आपल्याला केंद्र सरकारच्या पातळीवरती होताना दिसत नाही आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंची आजची पत्रकार परिषद ही अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या नंतर कशा पद्धतीनं आंदोलनं महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि जसं आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं होतं काल की 24 तारखेला तिरंगा रॅली होणार आहे, त्या तिरंगा रॅलीमध्ये उद्धव ठाकरे सोबत राज ठाकरे सुद्धा आपल्याला या शिवाजी पार्क मैदानामध्ये दिसू शकतात आणि त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने पुढे जाऊन आंदोलन होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सगळे जे सर्वपक्षीय नेत्यांना तर आवाहन करण्यात आलेलंच आहे, मात्र विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहतील। त्यामुळे आजच्या पत्रकार निश्चितच काही विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची भेट सुद्धा घेतली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर निश्चितच राज ठाकरे त्यांच्या पत्रकार परिषदेत काय म्हणतात याकडे जसं आपले लक्ष आहे तसं राजकीय वर्तुळाचं सुद्धा सत्ताधाऱ्यांचं लक्ष असणार आहे। सीमा, धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।